ठीक आहे. काल आपण एक पॉइंट डिस्कस करत होतो, ती आहे पॅकिंग एफिशियन्सी. काय आहे पॅकिंग एफिशियन्सी? कोणाचं? तर आपण क्युबिक युनिट सेलवरती फोकस करतो. क्युबिक युनिट सेल म्हणजे असा युनिट सेल ज्यामध्ये लेंथ, ब्रेथ आणि हाईट काय आहे तर सेम. अल्फा इज इक्वल्स टू बीटा इज इक्वल्स टू गॅमा इज इक्वल्स टू किती येते तर 90 डिग्री. ठीक आहे. मग त्यामध्ये किती क्युबिक युनिट सेल्स पॉसिबल आहेत? किती क्युबिक युनिट सेल पॉसिबल आहेत? फॅन पाहिजे. किती क्युबिक युनिट सेल्स पॉसिबल आहेत? सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि काय आहे तर फेस सेंटर्ड. आता सिंपल क्युबिक युनिट सेल काल आपण बघितलं. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये आपण काय म्हटलं की जो सिंपल क्युबिक युनिट सेल असतो त्यामध्ये काय असतात तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतात ते कुठे असतात तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 8 कॉर्नर्सला असतात. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नर्सला असतात. हा, ते सोडून आणि कुठंच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल नसतात. म्हणजे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते किती शेअर होतात? 1/8. किती शेअर होतात? 1/8. Therefore total number of atoms per unit cell for what? For simple cubic. For simple cubic काय असणार आहे? 8 into 1/8. 8 into 1/8 काय असणार आहे तर 1 atom. काय असणार आहे? 1 atom. ठीक आहे. पॅकिंग एफिशियन्सीचा काल आपण फॉर्म्युला बघितलेला होता. काय होता पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला? काय आठवते का? पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होतं? हाँ, packing efficiency is equals to total volume of atoms. हाँ, total volume of atoms in unit cell. Total volume of atoms in unit cell divided by आपण काय केलं तर volume of what? Unit cell. युनिट सेल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ आपला क्यूब असणार आहे इंटू काय असणार आहे तर 100. मग ठीक आहे. काल आपण एक रिलेशन बघितलं. काय रिलेशन बघितलं की जे क्यूबिक युनिट सेल असते, सिंपल क्यूबिक युनिट सेल असते त्यामध्ये पॅकिंग एज टू एज असते. कसं पॅकिंग असते? एज टू एज, एज टू एज, एज टू एज. इथं एज टू एज, एज टू एज, एज टू एज, एज टू एज. परत हा एज टू एज, एज टू एज, एज टू एज, एज टू एज असतं. ठीक आहे. येस और नो? म्हणजे त्यावरनं आपल्याला असं दिसलं की इथला जो डिस्टन्स आहे, एज लेंथ जी आहे आपली, एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन काय आहे तर ए इज इक्वल्स टू काय आहे तर 2r. ए इज इक्वल्स टू काय आहे तर 2r. म्हणजे r इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो तर a अपॉन काय लिहू शकतो तर 2. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल कसं करणार आहे तर अज्युमिंग दॅट ॲटम्स आर हार्ड स्पियर आपण व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम काय कन्सिडर करतो तर व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम आपण कन्सिडर करतो 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. आता सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच ॲटम आहे. एकच ॲटम आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ॲटम काय असणार आहे तर 4/3 पाय आर क्यूब इंटू काय असणार आहे तर 1. पुढं 4/3 पाय आर क्यूब इंटू 1च आहे. त्यामुळे आपला आन्सर परत काय असणार आहे? सिन्स देयर इज 1 atom per unit cell, the volume of atom of unit cell काय असणार आहे तर परत 1 into 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 4/3 काय येणार आहे तर पाय आर क्यूब. ठीक आहे. आता रिलेशन जर आपण कशामध्ये कन्वर्ट केलं तर एज लेंथच्या रिस्पेक्टनं युनिट सेल व्हॉल्यूम इन अ सिंपल क्युबिक युनिट सेल एज लेंथ इज रिलेटेड टू द रेडियस ॲज अ रिलेशन काय असणार आहे? एज लेंथ कशी रिलेटेड आहे? ए इज इक्वल्स टू किती आलं तर 2r. ए इज इक्वल्स टू काय आलं तर 2r. ठीक आहे. मी इथं करते. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे तर 4/3 पाय आर काय असते तर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे तर ए क्यूब. मी हा आर जो आहे तो ए च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. आर जर मी ए च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर मला काय दिसणार आहे 4/3 पाय a/2 चा क्यूब. ओके. परत इथं काय येणार आहे? सॉरी, इथं काय येणार आहे तर ए क्यूब. सो इथं परत 4/3 इथं पाय, परत इथं काय येणार आहे तर ए क्यूब इंटू इथं काय येणार आहे तर ए क्यूब इंटू हे बघा 2 2 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे इथं 8 येणार. म्हणजे हा 4 1 जा आणि हा 4 कितीचा झाला तर 2 जा. म्हणजे इथं काय येणार आहे तर ए क्यूब इज अपॉन
ए क्यूब कट झालं. ए क्यूब कट झालं तर इथं काय येणार आहे तर पाय अपॉन काय येणार आहे तर 6. 3 2 जा 6 इंटू 100 ज्याची व्हॅल्यू 3 पॉइंट काय येते तर 14. हा 3.14 डिवायडेड बाय काय येणार आहे 6 इंटू काय येणार आहे तर 100. 3.14 अपॉन 6 इंटू काय येणार आहे 100 ज्याची आपण काय म्हटली व्हॅल्यू 52 पॉइंट काय असते तर 36 जी इक्विव्हॅलेंट आपण काय घेतो 52.4%. ही पॅकिंग इफिशियन्सी झाली. एम्प्टी स्पेस म्हणजे काय असते तर वॉइड मोकळी जागा. वॉइड म्हणजे काय असते तर मोकळी जागा. मग वॉइड किती असणार आहे तर 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. मग 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे 100 मायनस 52.4. 100 मायनस 52 पॉइंट काय येणार आहे तर 4. 100 मायनस 52.4 म्हणजे किती येणार आहे तर 47.6%. तसं बघितलं तर एम्प्टी हाफ एम्प्टी आणि हाफ काय तर भरलेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सिंपल क्यूबिक युनिट सेल तेवढे काय टाइटली पॅक्ड नसतात. सिंपल क्यूबिक युनिट सेल काय नाही आहेत. सिंपल क्यूबिक युनिट सेल तेवढे टाइटली पॅक्ड नाही आहेत. काय नाही आहेत टाइटली पॅक्ड नाही आहेत. समजते येस और नो. ठीक. आता नेक्स्ट बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलचा थोडा पार्ट आपण काल बघितलेला. परत एकदा थोडे पार्ट रिवाइज करूया आणि पूर्ण इक्वेशन इन डिटेल बघूया. काय आहे की इन बॉडी सेंटर्ड cubic unit cell there are how many atoms? 2 atoms. How there are 2 atoms? There are 2 atoms because in the particular unit cell आपण बघतो की 8 corners ला 8 constituent particle असतात. 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात जे शेअर किती होतात तर 1/8 आणि एक बॉडीच्या आत आहे जो कोणाबरोबरही शेअर होत नाही. रुद्र संगपाळ. सो टोटल नंबर ऑफ atoms in what? in BCC काय असते तर 8 into 1/8 प्लस बॉडीच्या आतला म्हणजे टोटल नंबर ऑफ atoms किती झाले तर 2. टोटल नंबर ऑफ atoms काय झाले 2. ठीक आहे मान्य आहे टोटल नंबर ऑफ atoms 2 झाले. बट इथं काय असते की बॉडीच्या आत एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असल्यामुळे हे जे फिलिंग होत आहे हे एज टू एज होत नाही. एज टू एज नाही झालं तर आपण डायरेक्ट एज लेंथची आणि रेडियसचं रिलेशन सांगू शकत नाही. मग त्यासाठी आपण काल काय केलेलं होतं पायथागोरस थेरम अप्लाय केलेला का येस और नो. मग आपण काय कन्सिडर करतो एज लेंथ टू फाइंड व्हॉट टू फाइंड द रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड व्हॉट एज लेंथ अँड रेडियस. आपण काय करतो बघा आपण कन्सिडर करतो कन्सिडर अ ट्रायंगल ABC. consider a triangle ABC which is at angle B it is 90 degree. हे बघा हा ट्रायंगल काय कन्सिडर केला ABC. समजतंय का समजतंय. हा ट्रायंगल काय आहे तर A हा काय आहे B आणि हा काय आहे तर C. AB ची लेंथ Aच असणार आहे BC ची पण लेंथ काय असणार आहे A. सो बाय पायथागोरस थेरम काय असणार आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर AC चा स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला तर AC चा स्क्वेअर म्हणजे 2A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला तर AC चा स्क्वेअर. समजतंय का येस और नो. येस और नो. ठीक आहे फाइन. हे इथं विषय संपूया. पुढचा विषय काय होतो की मला तर आत काय आहे तेच नाही माहित ना आत कसं अरेंजमेंट आहे आतून घेणार ना कारण हा बॉडीच्या आत हा पार्टिकल आहे ना. मग मी काय करणार आहे ही H2 ही H जॉईन करणार आहे
आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल बनवणार जी बॉडीच्या आतून गेली. कुठून गेली? हा, मग बॉडीच्या आतून गेली तर हा ए आहे, हा सी आहे आणि हा काय आहे? डी. हा ए, बघा हा डी ए काय आहे तर सी. हा डी ए सी इथं काय असतो 90 डिग्री. बरं, जे सीडी आहे आतलं सीडी बॉडीच्या आतला डायगोनल जे आहे, बॉडीच्या आतला डायगोनल आहे तो काय आहे तर सी आणि काय आहे तर डी. तो सीडी कसा आहे सांगा? इथं एक असा आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एक कॉर्नरला आणि डी च्या कॉर्नरला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आणि डायगोनली आतून चाललोय ना बॉडीच्या आत, जो कोणाबरोबरही शेअर झाला, हा म्हणजे इथं काय असणार आहे आर, इथं काय असणार आहे 2r, इथं काय असणार आहे तर आर. म्हणजे जर मी सीडी ची लेंथ बघितली तर ती किती येते तर 4r. सीडी ची लेंथ किती घेतली 4r. ठीक आहे, पुढे बघूया. परत काय करायचंय, मला रिलेशन पाहिजे एज लेंथचं आणि रेडियसचं बॉडी सेंटर्ड मध्ये, जे डायरेक्टली येऊ शकत नाही. त्यासाठी मी काय करणार आहे आता परत पुढे मी काय कन्सिडर करणार आहे, परत करा कन्सिडर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? DAC. Consider triangle DAC which is at angle A, it is how much? 90 degree. If it is 90 degree at angle A, so by Pythagoras theorem काय असणार आहे परत? AD चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू CD चा स्क्वेअर. बरं, AD किती आहे बाळांनो? AD Aच असणार आहे. एज लेंथ आहे. काय आहे? एज लेंथ आहे. सो एडी इथं काय येणार आहे तर ए स्क्वेअर प्लस एसी किती येणार आहे तर 2a स्क्वेअर इज इक्वल्स टू सीडी चा स्क्वेअर. हा, म्हणजे इथं 3a स्क्वेअर येणार आणि सीडी किती होता तर 4r चा स्क्वेअर. 4r चा स्क्वेअर असणार आहे. 4r चा सीडी चा स्क्वेअर. मग 3a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 16r स्क्वेअर. काय असणार आहे 16r स्क्वेअर. सो पुढे रिलेशन काय असणार आहे ह्याचा? a स्क्वेअर इज इक्वल्स टू 16/3 इथं r स्क्वेअर. सो a इज इक्वल्स टू 4/√3r. हा रिलेशन आहे फॉर बीसीसी. फॉर व्हॉट? फॉर व्हॉट? फॉर बीसीसी हा रिलेशन आहे. बरं, ठीक आहे. हा रिलेशन बीसीसाठी आहे. असं पण लिहू शकते ना मी, अजून एक रिलेशन देऊ शकते की r इज इक्वल्स टू काय असते तर √3/4 इंटू काय येणार आहे तर a. आलं का लक्षात? हा सिंपल रिलेशन आहे. बरं, ठीक आहे. आता पुढं मला एज लेंथचा आणि कशाचा रिलेशन मिळाला? एज लेंथचा आणि कशाचा रिलेशन मिळाला? रेडियसचा. मला माहिती आहे पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? पॅकिंग एफिशियन्सी इज टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एकच राहणार आहे, ती काही चेंज होणार नाहीये. बरं, इथं बघा जरा पुढं. बरं, इथं बघा व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम इज इक्वल्स टू काय असते 4/3 पाय r चं काय असते तर क्यूब. एका ॲटमचं. हा, कशाचं? हा, फॉर बीसीसी. आता फॉर बीसीसी काय असणार आहे? फॉर बीसीसी मला असं माहित आहे की r इज इक्वल्स टू, फॉर बीसीसी r इज इक्वल्स टू काय आहे? r इज इक्वल्स टू काय आहे? √3/4 चा इंटू a. सो फॉर बीसीसी मी काय करणार आहे, हा चेंज कसा होणार आहे? फॉर बीसीसी 4/3 पाय r च्या जागी मी ही व्हॅल्यू पुट करणार आहे. काय? √3/4 इंटू a चा क्यूब परत 4 इंटू 3 4/3 इंटू पाय √3 चा क्यूब. √3 चा क्यूब काय येणार आहे 3√3 परत 4 चा क्यूब काय येणार आहे 16. इथं काय येणार आहे a क्यूब. सॉरी थँक्यू. 60 काय येणार आहे तर 4 येणार. हे एका ॲटमचं आपण फाइंड करतोय व्हॉल्यूम. बीसीसीच्या एका ॲटमचं फाइंड करतोय. मग हा 3 काय होणार आहे आणि हा 4 1 जा आणि 4
किती जाणार आहे 16 जा 4 16 जा म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम काय असणार आहे तर √3 अपॉन 16 पाय ए क्यूब काय असते पाय ए क्यूब. बरं ठीक आहे मला इथं थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार थोड्या गोष्टी जरा इथंच लिहिते म्हणजे पुढचा पॅकिंग एफिशियन्सी पुढच्या पेजला घेते. हे व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम ऑफ बीसीसी झालं पण टोटल व्हॉल्यूम काय असणार आहे बीसीसीचं ॲटम किती आहेत टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन बीसीसी इज इक्वल्स टू काय असणार आहे जे काय व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम आहे 2 इंटू कारण नंबर ऑफ ॲटम्स 2 आहेत हा 2 इंटू हे ए क्यूब कसं 2 इंटू हा सिंगल ॲटमचा व्हॉल्यूम सिंगल ॲटमचा व्हॉल्यूम काय आलाय √3 अपॉन 16 पाय ए क्यूब आलं का लक्षात येस ऑर नो मग परत 2 1 जा आणि 2 किती जाणार आहे 8 जा म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार आहे तर √3 अपॉन 8 पाय ए क्यूब येस ऑर नो येस ऑर नो बरं ठीक आहे पुढे आपल्याला काय फाइंड करायचे पॅकिंग एफिशियन्सी सो पॅकिंग एफिशियन्सी फॉर व्हॉट फॉर बीसीसी इज इक्वल्स टू काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किंवा टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम लिहिते टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे तर युनिट सेल मला चांगलं वागायला सांगा काय मला कधी कधी कसं होतं पॅरेंट्सचा पण ग्रुप आहे त्यावरती पण काय काय होऊ शकतो गोष्टी मी खूप एकदा वॉर्निंग आहे ती माझी तुम्हाला कोणती पाठवलेला व्हिडिओ पुढचं डायरेक्ट पॅरेंट्सकडे हा सो टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम काय असणार आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम किती होतं रे टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम √3 बाय 8 पाय ए काय असणार आहे तर क्यूब डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे सक्षम ए क्यूब असणार आहे याला इंटू काय करणार आहे तर 100 ए क्यूब काय होणार आहे तर कॅन्सल सो √3 अपॉन 8 चा इंटू पाय इंटू काय येणार आहे तर 100 √3 ची व्हॅल्यू 1.732 पाय ची व्हॅल्यू 3.14 डिवायडेड बाय काय केलं 8 इंटू काय केलं 100 हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर हे किती पर्सेंट येते तर 68% हे सगळं कॅल्क्युलेशन 68% येते मग वॉइड किती असणार आहे 68% भरलेला आहे तर वॉइड किती असणार आहे 100 मायनस 68 100 मायनस 68 किती असणार आहे 100 मायनस 68 किती असणार आहे 32% समजलं येस ऑर नो लिहा derive the equation sorry packing efficiency for BCC next ला packing efficiency for BCC packing efficiency for BCC efficiency of FCC face centered cubic unit cell काय काय आठवते सांगा मला FCC ला काय काय असते FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात कसे असतात नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 4 कसे काय असतात सांगा 7 असतात कुठं मान येते नेक्स्ट बघा फॉर फेस सेंटेड क्यूबिक क्रिस्टल फेस सेंटेड क्यूबिक क्रिस्टल कसा असतो फेस सेंटेड क्यूबिक क्रिस्टलला काय काय असतं बघा फेस सेंटेड क्यूबिक क्रिस्टलला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असतात 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असतात हा 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असतात 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असतात 8 कॉर्नरला असतात आणि दर फेसच्या सेंटरला दर फेसच्या सेंटरला दर फेसच्या सेंटरला दर फेसच्या सेंटरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असे 6 फेसेस आहेत तर 6 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात पण शेअरिंग कसं होतं
शेअरिंग कसं होतं, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल जर बघितला तर कसं असणार आहे, 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, जे किती शेअर होतात, 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, 8 कॉर्नरला जे 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते कसे शेअर होतात, 1/8. आणि हा फेसच्या सेंटरला जो असतो तो तिथं हाफ आणि वरती हाफ, म्हणजे इथं काय येणार आहे तर +6 इंटू काय येणार आहे तर 1/2, म्हणजे टोटल 1 + 3, 1 + 3 = काय येणार आहे तर 4. पण मला आता परत पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करायची आहे. पॅकिंग इफिशियन्सी जेव्हा मला फाइंड करायची असते, इथं पण इशू तोच असतो. इशू काय असतो बघा, इथं हा एक इथं सेंटरला एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, सेंटरला एक आहे ना, हा मग सेंटरला इथून एक काय असणार आहे तर टचिंग, इथून टचिंग, इथून टचिंग आणि इथून टचिंग. समजलं का, समजलं का, सेंटरला आहे, तोंडावरती एक आहे. परत इथं पण दाखवतो, हे बघा, हे बघा, हा सेंटरला आहे, कन्सिडर करा. तर इथून एक काय आहे टचिंग, इथून एक टचिंग आहे, इथून एक टचिंग आहे आणि इथून एक टचिंग आहे. परत इथं, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक आणि हा इथं. आयडिया येते का, येस ऑर नो, येस ऑर नो, ठीक आहे. परत मला यामध्ये कशाचे रिलेशन फाइंड करायचं आहे, कोणाचं रिलेशन फाइंड करायचं आहे, येस, मला जर व्हॉल्यूम पाहिजे असेल, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करायचं असेल, तर मला रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ ॲटम, एज लेंथ अँड रेडियस ऑफ काय फाइंड करायचं आहे तर रेडियस ऑफ ॲटम, एज लेंथ अँड रेडियस ऑफ ॲटम. इथं काय एवढं डिफिकल्ट नाहीये का, फेसच बघायचं आपल्याला, तोंडावरती काय बघायचंय, तोंडावरती काय बघूयात, हा इथं बघा, हा ट्रायंगल, फेसचा राईट अँगल ट्रायंगल, फेसचा राईट अँगल ट्रायंगल, फेसचा राईट अँगल ट्रायंगल, हा ए झाला, हा बी झाला आणि हा काय झाला तर सी. इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, हा ए आहे आणि हा काय तर ए आहे, ठीक आहे. आता बाळांनो एसी आहे की नाही, एसी, एसीला जर बघितला लक्ष देऊन तुम्ही, एसी कसं आहे रे, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे रे सोनो, हा एसी असंच आहे ना, ए आणि सी, इथं बी आहे, इथं आर, इथं 2r आणि इथं काय आहे तर आर, म्हणजे किती झालं 4r. म्हणजे आपल्याला फिगर वरनं असं दिसतंय, फ्रॉम फिगर AC इज इक्वल्स टू बाळांनो किती असते 4r, AC किती असते 4r. मग परत आपण काय यूज करणार आहे, पायथागोरस थेरम. मग काय लिहिणार आहे, इन ट्रायंगल ABC, angle ABC is equals to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AB square plus BC square is equals to AC चा स्क्वेअर. AB म्हणजे काय आहे रे, A स्क्वेअर, BC म्हणजे काय आहे A स्क्वेअर, AC म्हणजे काय आहे तर 4r चा स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार आहे 2a स्क्वेअर इज इक्वल्स टू 16r स्क्वेअर. 2a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे 16r स्क्वेअर. मग 2a स्क्वेअर इज इक्वल्स टू 16r स्क्वेअर जर असेल तर a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 8r स्क्वेअर. काय केलं येते का, 2 2 न कट केलं, 2 1 आणि 2 8 डिवाइड केलं ना, हा मग a स्क्वेअर इज इक्वल्स टू 8r स्क्वेअर म्हणजे a इज इक्वल्स टू 2√2r. कारण 8 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2, मग दोनदा 2 बाहेर काढला, एकदा 2 आला, मग a इज इक्वल्स टू 2√2r आला, तर r इज इक्वल्स टू काय असणार आहे, a अपॉन काय असणार आहे तर 2√2. आलं लक्षात, येस ऑर नो, येस ऑर नो. परत काय फाइंड करणार आहे, सगळ्यात पहिला आपण व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम फॉर FCC. वन ॲटम हे बघा स्पेरिकल असते, 4/3 काय येणार आहे तर πr³. r ची व्हॅल्यू काय येणार आहे 4/3 पाय, r ची व्हॅल्यू किती आहे, r ची व्हॅल्यू आहे a अपॉन 2√2 चा
रूट टूचा होल क्यूब. मग इथं परत काय येणार आहे 4/3 पाय a क्यूब अपॉन 2 चा क्यूब 8 रूट 2 चा क्यूब रूट 2 8 2 जा म्हणजे इथं काय येणार आहे 16 रूट 2. परत इथं किती जाणार 4 1 जा आणि 4 4 जा म्हणजे इथं पाय a क्यूब 4 3 जा 12 रूट 2. व्हॉल्यूम ऑफ 1 atom ऑफ FCC. मी असं फॉर्म्युला काय देते मग व्हॉल्यूम ऑफ 1 atom ऑफ FCC CET ला विचारतात की 1 atomचं FCCचं व्हॉल्यूम किती असणार आहे. टोटल व्हॉल्यूम विचारतातच पण 1 atomचं किती आहे हे रिलेशन माहित असणं गरजेचं आहे. समजते मी काय सांगते ठीक. मग व्हॉल्यूम ऑफ 1 atom झालं. मग टोटल व्हॉल्यूम कसं फाइंड करणार आहे. येस टोटल व्हॉल्यूम ऑफ atoms. टोटल व्हॉल्यूम ऑफ atoms ऑफ काय आहे तर FCC in FCC. टोटल व्हॉल्यूम ऑफ atoms in FCC. टोटल व्हॉल्यूम ऑफ atoms in FCC. FCC ला टोटल व्हॉल्यूम किती असणार आहे 4 atoms असतात आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम काय असते तर पाय a क्यूब अपॉन 12 रूट 2. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12. सो इथं काय येणार आहे पाय a क्यूब अपॉन काय येणार आहे तर 3 रूट 2. ही टोटल व्हॉल्यूम झाली. येस ऑर नो. बरं पुढे फॉर्म्युला काय असतं आपल्याकडे पॅकिंग एफिशियन्सी. किती असते पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू टोटल व्हॉल्यूम of atom in unit cell divided by volume of unit cell into काय येणार आहे 100 into काय येणार आहे 100. ठीक आहे. द पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम. किती होती टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम रे. टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम किती होती पाय a क्यूब 3/√2. पाय a क्यूब 3 into √2 बाय √2 नाही 3 into √2 होतं. ठीक आहे डिवाइडेड बाय a क्यूब इंटू काय असणार आहे 100. a क्यूब कॅन्सल पाय अपॉन 3√2 पाय अपॉन इंटू 100. पायची व्हॅल्यू 3.14 3 into 1.414 into 100 74% असते. किती पर्सेंट असते सगळ्यात जास्त भरगचा FCC असतो. 74% भरलेला आहे तर void yes 100 minus 74 that is 26%. that is 26%. are you getting this yes or no. जरा इथं लक्ष आहे पॉइंट अजून आपण कंप्लीट करू आणि मग सगळं प्रॉपरली लिहून घेऊया. कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन कोणामध्ये करायचं सिंपल क्यूबिक क्रिस्टल त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल. बाळांनो हे पाठ करायचं जे आता मी लिहून देते चार्ट तो इम्पॉर्टंट आहे सीईटी साठी. सीईटी मध्ये हे फॉर्म्युलाज आपण यूज करणार मॅक्सिमम. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. पहिला पॉइंट काय असणार आहे नंबर ऑफ ॲटम्स per unit cell. number of atom per unit cell is normally denoted by Z. सिंपल क्यूबिक ला काय असतं 1 बॉडी सेंटर्ड ला काय असते 2 फेस सेंटर्ड ला काय असते तर 4. फाइन. पुढं व्हॉल्यूम ऑफ व्हॉट व्हॉल्यूम ऑफ 1 atom. ह्या सगळ्यांचं व्हॉल्यूम ऑफ 1 atom काय काय सांगा. व्हॉल्यूम ऑफ 1 atom सांगा मला सगळ्यांमध्ये काय काय पटपट सांगा. ह्याचं काय असणार आहे पाय बाय 6 इंटू काय येणार आहे तर a क्यूब. मग BCCचा व्हॉल्यूम 1 ॲटमचा √3/16 पाय a क्यूब. फेस सेंटरचा पाय अपॉन 12 रूट 2 a क्यूब. एका ॲटमचा
हे कशात झालं? एका ऍटमचं. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स, टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स काय असते? ह्याचं किती असणार आहे? π/6 काय असते तर a³. ह्याला काय करायचं? मल्टिप्लाय बाय 2 करायचं. इथंच मल्टिप्लाय बाय 2 करा. 2 1 आणि 2 8 येणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे तर √3/8 πa³. मग ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 4. मल्टिप्लाय बाय 4 केलं तर πa³ आणि इथं काय येणार आहे तर 3√2. मग त्यापुढे पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी सिंपल क्यूबिकची पॅकिंग इफिशियन्सी 52.4% आणि पॅकिंग फ्रॅक्शन पण 0.524. हे पॅकिंग फ्रॅक्शन झालं. फ्रॅक्शन म्हणजे ज्याला 100 न मल्टिप्लाय केलेलं नाही. कधी विचारतात पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन काही नवीन नाहीये त्याला. हा येस राईट. ओके. सो हा काय असणार आहे परत 68% म्हणजे काय येणार आहे 0.68. त्यानंतर ना 74%, 74% म्हणजे 0.72. 74 सॉरी माफ करो सॉरी. नेक्स्ट काय असते तर वॉइड. वॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस ह्याची किती होती? 47.6. परत फ्रॅक्शन मध्ये 0.476. तिथं काय असणार आहे 32%. 32% म्हणजे 0.32 फ्रॅक्शन मध्ये. परत 26%. 26% म्हणजे 0.26. बरं अजून एकच पॉइंट आहे, कोऑर्डिनेशन नंबर म्हणून असते. म्हणजे टचिंग स्पेअर किती आहेत त्याला, हे अजून व्हायचं आपलं कोऑर्डिनेशन नंबरची कन्सेप्ट. पण लक्षात ठेवा की कोऑर्डिनेशन नंबर काय असते तर सिंपल क्यूबिकचं कोऑर्डिनेशन नंबर 6 असते. बॉडी नाही 6 का असते तर त्याला अजून किती जण टच करतात त्या पार्टिकलला? त्या पार्टिकलला 6 जण टच करतात. ठीक आहे. ह्याला बीसीसी बॉडीच्या आत जो आहे ना किती टच करतात? 8. बॉडीच्या आत तसं लक्षात ठेवायचं. आणि फेस सेंटर्ड काय असते तर 12. हे का असते मी सांगते नंतर ना, पण लक्षात ठेवा. आणि फेस सेंटर्ड पुढे जाऊन फेस सेंटर्ड ना, फेस सेंटर्ड म्हणजे HCP लॅटाईज पण असते आणि CCP लॅटाईज पण असते. हे पुढे आपण पॅकिंग इन सॉलिड्स बघायचं. समजते इथपर्यंत? हे लक्षात ठेवायचा चार्ट. आणि हे फॉर्म्युलाज. अजून एक रिलेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशन राहिला. अरे यार, हाऊ कम आय कॅन डू दिस टू यू. रेडियस. सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असतो तर रेडियस. कुठं बसू? इथं बस, म्हणजे इथं सेपरेटली लिहिते, तुम्ही लिहा रिलेशन. रेडियस. रेडियस काय असते हे बघा. R इज इक्वल्स टू काय असते तर A अपॉन काय असते तर 2. कशासाठी? सिंपल क्यूबिक क्रिस्टल साठी. त्यानंतर ना बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टलला काय असते R इज इक्वल्स टू √3/4 काय असते A. आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट साठी R इज इक्वल्स टू काय असते तर A अपॉन 2√2. हे आहे की नाही नंबर ऑफ युनिट सेल पर ॲटम, त्याच्या खाली आला रेडियसचा रिलेशन. काय इम्पॉर्टंट आहे तो. मग व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम, टोटल व्हॉल्यूम, पॅकिंग एफिशियन्सी, वॉइड आणि कोऑर्डिनेशन नंबर लिहायचं. आलं लक्षात? हा स्टार करायचं आणि लिहायचं, कारण हे आपल्याला सीईटी साठी फॉर्म्युला सोपे जातात. म्हणजे पाठ झाले, सगळे रिलेशन आले एका चार्ट मध्ये असेल तर. ठीक आहे ला. पॅकिंग एफिशियन्सी फॉर होम. होय होय करायचंय की का अवघड वाटतंय? गिजबीट वाटते? Yeah. So the next point we are going to discuss is of density. तर डेन्सिटी बद्दल काय डिस्कस करणार आहे बघा. म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल बघणार आहे आपण. कशाची डेन्सिटी काढायची आहे? युनिट सेल. का कसं काढणार तर मला आता 3 टाइप ऑफ युनिट सेल माहित आहेत. क्यूबिक युनिट सेल कोणते कोणते 3 टाइप ऑफ युनिट सेल आहेत? सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड आणि काय आहे तर फेस सेंटर्ड. सगळ्यात पहिला थोडस बेसिक पासून स्टार्ट करूया आणि मग अनुज आपल्या फॉर्म्युलाकडे येऊया. नॉर्मली काय असते डेन्सिटी फॉर्म्युला काय असते? मास डिवायडेड बाय काय असणार आहे तर व्हॉल्यूम. यस ऑर नो? ओके. मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय असणार आहे?
डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय असणार आहे? ग्रेट. जे काय आहे ते मास ऑफ काय असणार आहे तर युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे तर युनिट सेल. ठीक आहे. नाव व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तर फिक्स्ड असते कारण क्यूबिक युनिट सेल आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल क्यूबिक असतं, आपण कायम क्यूबिकच युनिट सेल कन्सिडर करतो आपल्या फॉर्म्युलाज मध्ये. तो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे? एक. प्रश्न कोणाचा आला? प्रश्न आला येस, मास ऑफ युनिट सेल. कसं फाइंड करणार मास ऑफ युनिट सेल? युनिट सेलचा मास कशावरती डिपेंड राहणार आहे? त्यामधल्या ऍटम्स मध्ये, आणि त्या एका ऍटमचा मास, जेवढे काय ऍटम्स आहेत म्हणजे एका ऍटमचा मास इंटू नंबर ऑफ ऍटम्स. येस ऑर नो? ठीक आहे. सो मास ऑफ युनिट सेल काय असणार आहे? नंबर ऑफ ऍटम्स इन युनिट सेल, जे की वेगवेगळे असणार आहे, त्याला आपण म्हणतो झेड. नंबर ऑफ ऍटम्स इन युनिट सेल. सिंपल क्यूबिक असेल तर 1 असणार आहे, बॉडी सेंटेड असेल तर 2 असणार आहे, आणि 4 असणार आहे. इनटू मास ऑफ व्हॉट? मास ऑफ 1 ऍटम. ठीक आहे. मास ऑफ 1 ऍटम कसं फाइंड करणार? एका ऍटमचा मास कसं फाइंड करताय? एका ऍटमचा मास कसा फाइंड करता? आयुष्यात 11वी झाली, त्यात बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री असा एक टॉपिक होता. त्यामध्ये एक रिलेशन होता. काय होता? 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स तुम्ही 1 मोल घ्या, म्हणजे जे काय ऍटम आहेत ना इथं, ते 1 मोल घ्या. त्या 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात? 6.022 इंटू 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. आणि त्याचा जो मास असतो, त्याचा जो तो काय असतो तर मोलार मास, जो की कशामध्ये मेजर केला जातो? ग्रॅम पर मोल. जो की मोलार मास असतो, कशामध्ये मेजर केला जातो? ग्रॅम पर मोल. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? मग मी एका ऍटमचा मास कसं फाइंड करणार? मी एका ऍटमचा मास कसं फाइंड करणार? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स किंवा ऍटम्स म्हणूया, पार्टिकल्स किंवा काय म्हणूया, ऍटम्स, इज इक्वल्स टू काय असतो त्याचा? मोलार मास. आता 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स जे आहेत, ह्याला अवोगाड्रोज नंबर म्हणतो, त्याला आपण Na न रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो? Na. आणि मोलार मास जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो तर कॅपिटल M. तर 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकलचा मास किती आहे? इज इक्वल्स टू इट्स मोलार मास. तर एका पार्टिकलचा मास, 1 पार्टिकल इज इक्वल्स टू 1 पार्टिकल म्हणजे काय असणार आहे? x. त्याचा मास काय असणार आहे? x कन्सिडर करूया. फाइंड करूया x काय असतं. फाइंड करूया x काय असतं. x काय असणार आहे? x इंटू 6.022 इंटू 10⁻23 हे मास ऑफ 1 ऍटम आहे. हा, x म्हणजे काय आहे? मास ऑफ काय आहे तर 1 ऍटम. मी लिहिते इथं, पाहिजे असेल तर. नाही लिहिते म्हणजे पाहिजे असेल तर नाही, पाहिजेच, लिहायलाच पाहिजे. इथं काय लिहिते? मास ऑफ 1 ऍटम, मास ऑफ 1 ऍटम इंटू 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल इज इक्वल्स टू काय असणार आहे तर मोलार काय असणार आहे तर मास. ठीक आहे. मोलार मास इंटू 1 रे, मोलार मास इंटू 1 काय असणार आहे? मोलार मास. ठीक आहे. ठीक आहे. ओके फाइन. मग काय असणार आहे? मास ऑफ 1 ऍटम इज इक्वल्स टू
येस, मोलार मास अपॉन Na ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणजेच कोणतं 6.022 into 10⁻23 मोलार मास इज रिप्रेझेंटेड बाय m. समजतंय? येस ऑर नो? बरं, ठीक. मला जे पाहिजे होतं ते रिलेशन मिळतं का बघूया. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू काय होतं तर नंबर ऑफ मास ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू काय होतं मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय काय असणार आहे तर व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे तर युनिट सेल. पुढं मास ऑफ युनिट सेल किती आहे रे. मास ऑफ युनिट सेल काय होतं नंबर ऑफ ॲटम्स काय आहे तर झेड. नंबर ऑफ ॲटम काय आहे झेड. हा, मास ऑफ वन ॲटम काय आहे. मास ऑफ वन ॲटम आहे मोलार मास डिवायडेड बाय काय असणार आहे तर ॲव्होगॅड्रोस नंबर. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असते. दिस इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सगळ्यात जास्त न्यूमरिकल्स ह्या फॉर्म्युल्यावरती असतात. समजतंय? येस ऑर नो? ला डेन्सिटी ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इथून स्टार्ट करा. हा फर्स्ट पार्ट म्हणून लिहा. त्यानंतर ना हा सेकंड पार्ट म्हणून लिहा. आणि सेकंड पार्ट नंतर ना हा खाली एक रिलेशन लिहा त्याचा थर्ड पार्ट म्हणून. आणि मग फोर्थ पार्ट. हे समजलं ना मास ऑफ युनिट सेलच्या इथं काय केलं ते. मास ऑफ युनिट सेल म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इंटू मास ऑफ वन ॲटम. मास ऑफ वन ॲटम m अपॉन Na होता. न्यूमरेटर्स डिनॉमिनेटर काय होतंय डिनॉमिनेटर्स होते ना. हा इंटू व्हॉल्यूम AQ. की अ कंपाऊंड प्रॉब्लेम 1.2 अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट C and D क्रिस्टलाइज कसा होतो तर FCC मध्ये क्रिस्टलाइज होतो. atoms of C are present at the corner of cube and atom of D are present at the faces center of the faces of the cube. What is the formula of the compound? What is the formula of the compound? इथं बघा. Which constituent particle are present at the corner? C चे. So C चे constituent particles are present at the corners. C चे constituent particles are present at the corners. ठीक आहे. And where are the particles of D? फेसच्या सेंटर. म्हणजे इथं D असणार आहे. इथं परत काय असणार आहे D. इथं परत काय असणार आहे D. हे 3 D दिसत आहेत तसे मागे 3 असणार आहेत. सो इथं बघा since C is present at the corner of unit cell and shares 1/8 at each corner. Number of C atoms. Number of C atoms काय असणार आहे 8 into 1/8 काय येणार आहे तर 1. ठीक आहे. नेक्स्ट D particles D atoms are present. D atoms are present at the center of each face. At the center of each face. And shares how much? And shares 1/2 of each to the unit cell.
therefore number of what atoms, number of d atoms is equals to 6 into काय येणार आहे तर 1/2 काय येणार आहे तर 3. ऍटमचा रेशो काय आला, ऍटमचा रेशो काय आला, ऍटमचा रेशो काय आला C/D, C/D 1/2 काय आला तर 3. ऍटॉमिक रेशो पासून फॉर्म्युला बनतो. सो फॉर्म्युला इज CD3. काय फॉर्म्युला CD3. समजतं एवढंच. हो सगळं लिहायचं लागतं. पण आपण जेव्हा बोर्ड सॉल्व्ह करतो आणि जेव्हा सीईटी सॉल्व्ह करतो फरक असतो. आता काय सॉल्व्ह करायलोय, ते लिहायचंय मग. काय होतं ते आयुष्यात माहितीच नसते क्वेश्चन काय, आन्सर लिहून घेतलेलं असतं. त्यामुळे एक्झामला क्वेश्चन दिसलं की असं प्रश्न असतो की कुठला क्वेश्चन आहे म्हणून. नाही समजत नाही त्यावेळी हे कुठलं आणि विचारताय. एकदा लिहिला ना माझ्यावरती उपकार होतो आणि तुमच्यावरती उपकार होतो. कसं आहे, तुम्हाला काढायचंय काढा, नाही काढायचंय नाही काढा. एक्झामला काय तुमचं तुम्ही बघा, काढला मार्क्स मिळणार, नाही काढला मार्क्स